नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आज तुम्हाला आत्मविश्वास याविषयी थोडंसं बोलणार आहे. आपल्या मेंदूमध्ये काही ठराविक रसायनं असतात, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक रसायन आहे मित्रांनो, आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास जर असेल ना तरच तुम्ही कुठलीही कृती करू शकता मित्रांनो. आणि आत्मविश्वास हा प्रत्येकाच्या मेंदूमध्ये तो झोपलेला असतो, त्याला जाग करायचं असतं मित्रांनो. आणि जाग केल्यानंतरच तो जागा होतो आणि तो स्वतःच्या मनाला, मेंदूला तो प्रश्न विचारत असतो मित्रांनो. मी तुम्हाला अशी काही उदाहरणं या ठिकाणी देईन की समजा आपल्याला वाटलं की काही लोक या देशामध्ये, या जगामध्ये श्रीमंत आहेत आणि खरंच आपल्याला त्यांच्यासारखं जमेल का, अशा प्रकारची एक मनामध्ये आपल्या भावना येते आणि ते आपल्या मेंदूला विचारते की खरंच मला त्याच्यासारखं मोठं होता येईल का. परंतु मित्रांनो, तो काय जन्मताच मोठा नसतो. तो सुद्धा कष्टातून, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या विचारांनी आणि लोकांच्या संगतीत राहून तो उद्योग, व्यापार, वेगवेगळ्या गोष्टी तो शिकलेला असतो आणि तो त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. निश्चितपणे त्याला यश मिळत असतं मित्रांनो. आत्मविश्वासाचं आणखीन एक उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की माझा एक मित्र आहे आणि तो गावी गेला होता. एकदा गावी गेल्यानंतर त्याचं एक छोटंसं छप्पर होतं आणि त्या घरामध्ये त्याची आई झोपलेली होती मित्रांनो. एक दिवस दुपारी झोपलेले असताना एक साप त्याच्या आईच्या झोपण्याच्या दिशेनं निघाला मित्रांनो आणि तो बरोबर तिच्या पाठीमागं जाऊन बसला आणि अक्षरशः तो तिला चावणार. त्यातून त्या मित्राने ठरवलं की हा साप आपल्या आईला न चावता बाहेर निघून गेला पाहिजे. म्हणून त्यांनी एक तिथली काठी घेतली मित्रांनो आणि अक्षरशः काठी घेतल्यानंतर तो साप तिथून असा उचलून त्याने फेकून दिला मित्रांनो, की त्याला कसलाही त्याच्याकडे धाडस नव्हतं मित्रांनो, त्याच्याकडं कुठलंही डेअरिंग नव्हतं. आणि अशा अवस्थेत त्याने ती काठी घेतली आणि आत्मविश्वासाच्या जीवावर तो साप तिथून त्याने फेकून दिला आणि एका क्षणात त्याची आई दुसऱ्या बाजूला झाली. नेमका त्याच ठिकाणी साप होता मित्रांनो. जर त्या क्षणी तो साप उचलला गेला नसता तर निश्चित त्याच्या आईला तो चावला असता आणि त्याचा मृत्यू झाला असता मित्रांनो. म्हणजे अज्ञान, दारिद्र्य, दुःख असताना, विचार त्याच्याकडे नसताना, कुठलाही कॉन्फिडन्स नसताना त्यांनी काठीच्या साह्याने तो साप बाजूला केला मित्रांनो. अशा प्रकारे आत्मविश्वास हे आपल्याला, आपल्या मनाला, मेंदूला आणि शरीराला मजबूत करण्याचं काम करतं मित्रांनो. म्हणून प्रत्येकाच्या अंगी जो आत्मविश्वास झोपलेला असतो त्याला जाग करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि झालं पाहिजे मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स या चॅनलला कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.